राम नाम आधार जिनेवो, राम नाम आधार जिनेवो, जल में राह बनाते हैं। जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। या विश्वामध्ये सर्वात आदर्श चरित्र जर कोणाचं असेल तर माझ्या प्रभू रामचंद्राचं आहे महाराज, खरं सांगतो। प्रभू रामचंद्राची रामकथा म्हणजे एखाद्या मंदिरातल्या देवतेची कथा नाही हो दादा, कीर्तन लक्ष देऊन ऐका। प्रभू रामचंद्राची कथा म्हणजे एखाद्या मंदिरातल्या देवतेची कथा नाहीये। प्रभू रामचंद्राचं चरित्र, प्रभू रामचंद्राची कथा म्हणजे प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे महाराज, प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा। आणि खरं सांगू का, प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा हे तुमचं आणि माझं आराध्य दैवत आहे। मी नेहमीच सांगत असतो, राम या शब्दाचा जर विचार करायला गेलो तिथं कुठंच विलांटी नाहीये, कुठंच उकार नाही, एकदम सरळ चरित्र आहे। म्हणून दशमस्कंदाच्या अगोदर नवमस्कंद का आलेला आहे, काय त्या नवमस्कंदाचं विशेषता? याचं कारण, जोपर्यंत तुम्ही प्रभू रामचंद्र रूपी आचरणाचा चष्मा परिधान करणार नाही तोपर्यंत माझ्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र तुमच्या आणि माझ्या लक्षात येणारच नाही महाराज। रामायणे तुमच्या आणि माझ्यासाठी आदर्श आहे, रामायणे तुमच्या आणि माझ्यासाठी जीवनामध्ये आदर्श देणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे। कीर्तन लक्ष देऊन ऐका। एकही व्यक्ती अशी नाहीये, एकही पात्र असं नाहीये की त्याच्यात आदर्श घेता येत नाही। काही लोकांनी सर्वांनी नाव ठेवलं, काही अशी होती, काही तशी होती, काही ही होती, काही ती होती। थोडा सूर कमी कर दादा। पण खरं सांगू का महाराज, माफी मागून एक वाक्य बोलतो, माझ्या काही सारखं प्रभू रामचंद्रावर दुसरं प्रेम कोणी केलंच नाही महाराज। दिसायला जरी ते पात्र विरोधात दिसत असेल, पण ते विरोधात जरी असेल तरी ते प्रभू रामचंद्राच्या सांगण्यावर विरोधात गेली होती। प्रभू रामचंद्र 4-5 वर्षाचे असताना एका विहिरीमध्ये उतरले। काही आई साहेबाचं प्रभू रामचंद्रावर एवढं प्रेम होतं की कौशल्यपेक्षा सुद्धा जास्त। राम विहिरीत मध्ये उतरल्यानंतर कौशल्य काही आवाज दिला, ए रघुनंदना, ए रघुनंदना। काय गाई, वरे बाळा येतो आई, पण माझी एक अट आहे। काय अट आहे सांग ना? तुझे 2 वर आहे माझ्या वडिलांकर मागायचे। कोणते वर? ज्यावेळेस तू माझ्या वडिलाला दशरथाला मदत केली त्यावेळेस तुला सांगितलं, ज्यावेळेस काही तुला लागलं त्यावेळेस मला 2 वर मागून घे। काय इच्छा आहे? काही नाही आई, मी तू माझ्यावर प्रेम करतेस ना, हो माझ्यासाठी एक काम करशील का ग? सांग ना बाळा, तुझ्यासाठी मी प्राण द्यायला तयार आहे। राम प्रभू विहिरीत होते आणि काही वरून बोलत होती। राम प्रभू आपल्या आईला सांगतात, ए काही माय, एका वाराने मला वनवास माग आणि दुसऱ्या वाराने भरताला राजगादी। डोळ्याला धारायला लागल्या, प्रभू तुम्ही माझा प्राण मागा, माझे डोळे मागा, मी तुम्हाला देऊ शकते, पण असं माझ्यापासून तुम्ही दूर गेलेलं मला कसं सहन होईल? आई, जर मी वनामध्ये नाही गेलो तर राक्षसांचा उद्धार होणार नाही, माझ्या शबरीचा उद्धार होणार नाही, माझ्या अहिल्याचा उद्धार होणार नाही, माझ्या हनुमंतरायाची मला भेट देणार नाही। पण आई ऐक ना, तू जर असं केलंस ना ग तर सगळं नाव, सगळं गाव तुला बोलल ग, तुझं नाव सुद्धा या जगामध्ये कोणी ठेवणार नाही। बघा ना, इथं जेवढ्या काही मायमावल्या आहे, कोणाचं नाव काय असेल, कोणाचं नाव काय असेल, कोणाचं नाव काय असेल, इथे एखादी काही गाव नावानं नसेल, कामानं असू शकते एखाद्या वेळेस, पण नावानं नसेल। काही नावच नाही महाराज। हे लोक जीवनामध्ये एवढे वाईट वागले की त्यांची नावं कोणी ठेवत नाही। इथं एवढे माणसं बसली, ते एखादा दुर्योधन आहे का? नाही, तुमचं कार्य असू शकतं दुर्योधनासारखं, पण नाव नसेल महाराज। इथं एवढे मायबाप बसले, एखाद्याचं नाव रावण आहे का? अजिबात नाही। काही सांगू लागले, बाळा जर तुला आनंद वाटत असेल तर मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे। ऐका ना आई, लोक तुला खूप त्रास देतील, जाऊ दे। रघुनंदना, माझं नाव खराब झाल्यानंतर तुला आनंद वाटतोय ना, मी जीवनभर माझं नाव खराब करेल पण तुला नाराज करणार नाही। लक्षण असतात भक्ताची। मेरे रोने से तुमको जो आए हंसी, मैं रो के तुमको हसाया करू। मी रडल्यानंतर जर देवा तुला बरं वाटत असेल तर मी जीवनभर रडील, पण तुला मात्र त्रास देणार नाही। काहीचं प्रेम, भावाने भावासोबत किती चांगलं वागावं, भावाने भावावर किती प्रेम करावं, हे आदर्श चरित्र जर कोणाचं असेल तर ते रामायणामध्ये आहे। लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्रजी जनकपुरीमध्ये गेले। कीर्तन थोडं लक्ष देऊन ऐका। जनकपुरीमध्ये गेल्यानंतर उद्या प्रभू रामचंद्राचा विवाह होणार आहे, त्यातल्या आदल्या दिवशीची रात्र। लक्ष्मणजी आपल्या शयनगृहामध्ये विश्रांती घेत होते। प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी जातात आणि पायाची सेवा करतात। पायाची सेवा करत असताना लक्ष्मणजी रडायला लागले। डोळ्यातले अश्रू ज्यावेळेस पायावर पडले, चरणावर पडले, त्यावेळेस रामाला जाग आली। ए लक्ष्मणा, ए बेड्या, काय झालं रडायला? तुला आई साहेबाची आठवण आली? काय झालं सांग ना? वडिलांची आठवण आली, बाबांची आठवण? काय झालं सांग? काही नाही।
जसे जसे प्रभू रामचंद्रजी विचारत होते तसं तसं लक्ष्मणजीचं रडणं वाढत होतं. म्हणून प्रभू उद्या तुमचा विवाह होणार आहे. हो रे दादा, तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये वरमाला घालणारे हो, ती आपली संस्कृती आहे. सीताई साहेब तुमच्या गळ्यामध्ये वर घालणारे हो, वरमाला घालणारे हो. तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्यानंतर तुमच्या सर्व शरीरावर कोणाचा अधिकार होणार आहे? सीताई साहेबाचा होणार आहे. प्रभू ऐका ना, उद्या संध्याकाळी मी ठरवलं, उद्या सायंकाळी रात्री मी ठरवलं तरी तुमच्या पायाची सेवा करू शकणार नाही, याचं दुःख माझ्या मनामध्ये. उद्या रात्री जर मी पायाची सेवा करण्यासाठी आलो तर आईसाहेब रस्त्यावर दरवाजात उभे राहतील, ए लक्ष्मणा तुझी गरज नाही आता, मी त्यांची अर्धांगिनी, मी त्यांच्या पायाची सेवा करेल. प्रभू उद्यापासून मला तुमची सेवा करायला मिळणार नाही म्हणून मला दुःख होतंय. रामायण ऐकताय तुम्ही, लक्ष देऊन ऐका दादा. एक भाऊ आपल्या भावाची सेवा भेटत नाही म्हणून रात्रभर रडणारा लक्ष्मण कुठं, आणि आज अर्ध्या एकर साठी भावाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडी घालणारा लक्ष्मण कुठं. काय चाललंय आपल्याला काही कळत नाही. पण जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर चरित्र कोणाचं असेल तर प्रभू रामचंद्राचे. फक्त तुम्ही विश्वास ठेवा महाराज, मी तर नेहमी सांगतो. हो राम नाम आधार जिनेवो, काय गोडे. राम नाम आधार जिनेवो जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं. देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आहे. वानराच्या हातातून प्रभू रामचंद्राचं नाव दगडावर टारल्यानंतर दगड तरतो. शेतू बांधला ही बातमी ज्यावेळेस रावणाला कळाली, रावणाच्या राक्षसांना कळाली, त्यांनी दौंडीच दिली. ऐका ऐका, प्रभू रामचंद्राचं नाव दगडावर टाकल्यानंतर दगड तरतात. काय ताकद आहे त्या रामाची. अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली. रावणाचं थोडं वजन डाऊन व्हायला लागलं. रावणाचे काही चोमटे कार्यकर्ते असतात, ते म्हणे हे बघा बाकी काही माहित नाही रावण महाराज आम्हाला, तुमच्या हातानं सुद्धा दगड तरले पाहिजेत. म्हणजे लगेच एक मोठं कुंड तयार केलंय. कुंड तयार केल्यानंतर रावणानं त्याच्यावर नाव टाकलं. रावणानं दगड टाकला की असं समोर घ्यायचा दगड, मंत्र म्हणायचा, पाण्यात टाकला की दगड तरायचे. सगळे लोक म्हणायचे रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. सगळ्यांना माहित होतं की रामापेक्षा रावणामध्ये ताकद जास्त आहे. पण आपला नवरा किती पाण्यात आहे बायकोला माहित असतं. सगळे जे जे करायचे रावणाला मंडोदरीने जवळ घेतलं. मला माहिती तुमचं वजन किती आहे. लोकांना उल्लू बनवू नका. खरं सांगा तुम्ही काय केलं. रावण म्हणे तुला काय करायचं, दगड तरली याला म्हणतोय. नाही नाही खरं सांगा म्हणे, तुमच्या हाताने कसं काय दगड तरतील हो. देवाच्या हाताने तरणं ठीक आहे, त्याच्या नावानं तरणं ठीक आहे, त्याच्या नावानं माणसंही तरतात, दगड तरणं काय विशेष आहे. मग तुम्ही काय केलं खरं सांगू का म्हणे, आपल्या दोघात ठेव, झाकली मूठ 1.25 लाखाची. आपल्या माणसानं आपलं झाकलं पाहिजे. मग काय केलं खरं सांगा. मंडोदरीच्या कानात रावण सांगत होता, मी रावण नाव टाकत होतो, ज्यावेळेस मंत्र म्हणत होतो ना त्यावेळेस त्या दगडाला सांगत होतो तुला रामाची शपथ आहे, तू बोलला तर बघा. मंडोदरीने एक वेळेस रावणाला प्रश्न केला होता, पतिदेव तुम्ही साधूचा अवतार घेऊन, साधूचं रूप घेऊन सीताई साहेबाला बंदी घालून इथं आणलंय, मग तुम्हाला एवढे बहुरूपी आहे तुम्ही, मग तुम्ही प्रभू रामचंद्राचं रूप घेऊन का सीतेकडे जात नाही. त्यावेळेस रावण सांगू लागला, अगं हे मलाही कळतं, तू सांगण्याची काय गरज आहे, पण सांगू का, मी ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचं रूप धारण करतो त्यावेळेस माझ्या मनात कामच राहत नाही, तर सीतेकडे जाऊ कोणत्या भावनेनं. महाराज जहा राम तहा काम नाही, जहा काम तहा काम नाही झालो पायी रिकामा. जगाचं मालकाचं चरित्र प्रभू रामचंद्राचं चरित्र हे कामावर विजय मिळवण्यासाठी हो महाराज. म्हणून तुकोबराय सांगतात, ऐसी जोडी करा रामकंठी धरा. रामकंठी धरा म्हणजे नेमकं काय करा हो, प्रभू रामचंद्राच्या फुटोला दोरी बांधायची, गळ्यात गुतवायचं असं नाही हो. प्रभू रामचंद्राच्या नावाविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण करा. ठीक आहे महाराज, असं जर आम्ही केलं तर फायदा काय, तेने चुके फेरा. ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा
दुःखातून तुम्हाला निवारण करायचं असेल तर फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्राचं नाव कंठात धारण करा. लक्ष देऊन ऐका दादा, ज्याच्यासाठी तुम्ही आलेला आहात ती गोष्ट जीवनामध्ये करत जा. बरं मी सांगू तुम्हाला, एवढा गोड नर्दे माझ्या जगाच्या मालकानं दिलाय ना तुम्हाला. काय योग साधला जन्म तुला लाभला, अरे कोण देव पावला रे बिचार भजनासी लागला रे बिचार भजनासी लागला रे. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय मला, म्हणून तुम्हा मला हा जीवनामध्ये सुवर्ण योग प्राप्त झालाय. जीवनामध्ये येऊन संधीचं सोनं करा. नको त्या गोष्टीसाठी वेळ नका वाया घालवू महाराज. माणसाला कळत नाही आपल्याला काय चाललं कसं चाललं. असं करता 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 एखाद्या दिवशी टपकन मरून जातो. सगळं तिथंच राहतं, गाडी तिथंच, बंगला तिथं, सगळं तिथं राहतं. मग माझी विनंती आहे, मी असं नाही म्हणणार तुम्हाला तुम्ही सगळेच कीर्तन संपले की लगे लुंग्या घाला कुठे हिमालयात जा, अजिबात नाही. तुम्ही घरातच राहा, घरात राहून देवाचं चिंतन करा. 24 तास आहे ना देवान तुम्हाला दिलेले, त्याचे 23 तास तुम्ही काम करा. राजकारण करा, दुरे करा, व्यवसाय करा, काय कुठाने करायचे ते करा, पण 1 तास माझ्या देवाचं चिंतन करा. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, मातेच्या समोर बजरंग बली माझ्या समोर आहे. तुम्ही 1 तास जर माझ्या देवाचं चिंतन केलं तर तुमच्या जीवनात कितीही मोठं संकट येऊ द्या, माझा जगाचा मालक ते संकट निवारण केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. संसारातलं धन कमवण्यापेक्षा माणसाने जीवनामध्ये परमार्थाचं धन कमवलं पाहिजे. मीराबाई काही लोक गेले, मीराबाई म्हणू लागले, मीरे तुझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं धन कोणतं? मीराबाई सांगतात, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. राम नावाचं धन आम्ही जीवनामध्ये प्राप्त केलंय. काय केलंय? राम नावाचं धन. मी नेहमीच सांगत असतो, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. वृंदावनच्या लोकांना जर तुम्ही विचारलं तुमचं धन काय, परम धन राधा 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 राधा, हमारो धन राधा. तुकोबरायला विचारा, तुकोबराय तुमच्या जीवनाचं धन कोणतं आहे? आमा घरी धन शब्दाची चरणे. आमचं सर्वात मोठं धन जर काय असेल तर आमचा परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. बाकीचं धन तुम्ही कितीही कमवा, तुम्ही अब्जा दिसा सुद्या नाही तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी तुमच्याकडे असू द्या, तुम्ही मेल्यानंतर तुमच्या पत्रिकेवर लोक काय लिहितात माहितीये का? वैकुंठवासी अमुक टमुक यांचं निधन झालंय. काय झालंय? एवढं जरी धनवान लोकांना कळलं तरी खूप झालं महाराज. हा, एवढं जरी धनवान लोकांना कळलं तरी खूप झालं. मी खरं सांगू का, माणसाजवळ जेवढं धन आहे ते धन जर सत्मार्गात खर्च केलं तर त्याचं समाधान वेगळं आहे. तुमच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये विहीर असेल, विहिरीतला गाळ काढला की पाणी शुद्ध होतं महाराज. काय होतं? विहिरीतला गाळ काढला की पाणी गोड लागतं, शुद्ध असतं. तसं आपल्या धनातलं थोडंफार धन जर आपण धर्मासाठी खर्च केलं, गोमातेसाठी खर्च केलं, अन्नदानासाठी खर्च केलं, मी नारदाच्या गादीवरून सांगतो, या जगामध्ये मारवाडी आणि जैन तुम्हाला कधीच गरीब दिसणार नाही महाराज. मारवाडी आणि जैन कधीच गरीब दिसणार नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला, ऐका. याचं कारण असं आहे, ते 100 रुपये जर कमवले तर 30 रुपये देवासाठी खर्च करतात. किती खर्च करतात? 30 रुपये. आपले लोक देवासाठी खर्च तर करतच नाही, पण देवाजवळच्या पेट्या सुद्धा चोरून न्यायला कमी करत नाही. म्हणून माझी विनंती, जीवनामध्ये धन कमवण्यापेक्षा राम कमवा. आणि राम जर कमवला तर तेने चुके फेरा गर्भवास. देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही कशा गोष्टी या सगळ्या जाणार आहे. अभंगाचं दुसरं
जीवनामध्ये अजूनही प्राप्त झालेलं नाहीये. म्हणून माझी विनंती, नाशिवंत अटी हे जाणारे धना आणि भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीवैका. जाणाऱ्या गोष्टीविषयी विचार करू नका. नाशिवंत देह भविष्य खातो काळ. किती प्रमाण मानायचे महाराज. देह जाणार जाणार देह जाणार 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 आहे ना दादा. मग देह जाण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. आपण जर म्हणलं चला ना परमार्थ करू, लोक म्हणतात म्हातारपणात करू. म्हातारपणात काय होणार आहे? अरे म्हातारपणात तुम्हाला संसारात किंमत नाही, परमार्थात कशी राहील महाराज? एक सांगू का महाराज, देवाला वाहत असताना सुकलेलं फुल कधीच वाहू नका, चांगलं टवटवीत फुल वाहा महाराज. मला आनंद आहे तुमच्या गावामध्ये आल्यानंतर, एक समाधान याचं असं वाटतंय की एवढा मोठा उत्सव करतात, त्याच्यामध्ये 75% तरुणांचा सहभाग ही सगळ्यात मोठी आनंदाची बाब. हे जे स्टेजवर बसलेले मुलं दिसतात ना महाराज, हे सगळे माझ्या कुटुंबातले मुलं. हे परमार्थ करणारे मुलं ह्या वयात परमार्थ करत असतात होय लोक. ज्या वयामध्ये दारू प्यायची, ज्या वयामध्ये डीजे मध्ये समोर नाचायचा, एन्जॉय करायचा, या वयामध्ये हे मुलं असाल, पाठीमागं तरुण असतील, इथं समोर बसलेले माझे सगळे बंधू असतील, हे सगळे मुलं कीर्तनकाराच्या समोर बसलेले आणि आनंदाने कीर्तन ऐकतात. याच्यापेक्षा संप्रदायाची मोठी ताकद काय असेल महाराज? कारण इथं येणाऱ्या समाजाला, इथं येणाऱ्या सर्व मायबापांना माहित आहे की इथे येणारा कीर्तनकार कधीच चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल करू शकत नाही. म्हणून तुम्ही लोक एवढ्या आदराने कीर्तन ऐकतात. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, जीवनामध्ये ज्या गोष्टी जाणार आहेत त्याच्याविषयी विचार करू नका. हे जाणारच आहे ना महाराज. जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. आपलं काय घेऊन बसले? आज जवानी परितराने वाले कल पछताएगा हो. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ढल जाएगा.